अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्रीमद भगवद्गीतेमधील 9व्या अध्यायातील 22वा हा श्लोक. या श्लोकात शेवटी असं म्हटलेलं आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात तुमचं कल्याण ही माझी जबाबदारी. म्हणजे तुमच्याजवळ जे आहे तुमच्या संपत्तीची संरक्षण करणं, जतन करणं ही माझी जबाबदारी. अर्थात साधा आणि सोपा अर्थ म्हणजे तुमचं कल्याण ही माझी जबाबदारी. तर हेच ब्रीद वाक्य घेऊन LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली 1 सप्टेंबर 1956 रोजी. म्हणजे जवळपास भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 9 वर्षानंतर LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली. म्हणजे आज जवळजवळ 7 दशकं पूर्ण होतात. म्हणजे 68 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 7 दशकांपासून विमा सेवा करण्याचं काम LIC ऑफ इंडिया करते. आणि भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे LIC ऑफ इंडिया. आणि भारतामध्ये तळागाळापर्यंत विम्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम किंवा विमा संरक्षण देण्याचं काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम LIC ऑफ इंडियाने केलेलं आहे. म्हणजे विम्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सर्वात मोठं काम जर कोणी केले असेल तर ते LIC ऑफ इंडियाने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, LIC ऑफ इंडिया ही विमा कंपनी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. आज 1 सप्टेंबर 2024 आहे. 68 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ह्या निमित्ताने LICच्या सर्व ग्राहकांना, हितचिंतकांना मनपूर्वक शुभकामना. धन्यवाद.